मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली आहे आणि चर्चगेट परिसरामध्ये देखील आता पाणी साचल्याचं कळतंय। मुंबईच्या नाले सफाईचे दावे आता फोल ठरलेत। पहिल्याच पावसात नाले सफाईची पोलखोल झालेली आहे। तर मुंबईमधील अनेक भागांमध्ये आता पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामधून मुंबईकरांना वाट काढावी लागते। त्यामुळे मुंबईच्या नाले सफाईचे जे दावे केले जात होते ते आता पूर्णपणे फोल ठरलेत। पहिल्याच पावसामध्ये नाले सफाईची पोलखोल झालेली आहे। खरं तर हा प्री मान्सून पाऊस आहे आणि याच प्री मान्सून पावसामध्ये मान्सूनमध्ये मुंबईमध्ये जेवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे त्यावरून खरं तर असे अंदाज बांधले जातात जेव्हा पावसाळा खऱ्या अर्थाने सुरू होईल त्यावेळेस मुंबईची नेमकी काय परिस्थिती असेल, कारण पहिल्याच पावसामध्ये आता नाले सफाईची पोलखोल झालेली आहे। मुंबईमधील अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि चर्चगेट जवळील केसी कॉलेज परिसरातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। काल रात्रीपासून खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आणि त्याचा परिणाम आज मुंबईकरांना पाहायला मिळतोय। मी सध्या मंत्रालय परिसरामध्ये आहे आणि मंत्रालयाच्या आवारात खऱ्या अर्थानं मंत्रालयाच्या मागच्या बाजूला केसी कॉलेजच्या परिसरामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळपासून पावसाची जी संततधार होती त्याचा वेग कुठेतरी वाढला आणि नंतर 8 वाजेच्या नंतर या पावसाला जो वेग होता तो अधिकाधिक मिळत गेला आणि त्याचा कुठेतरी परिणाम या जनजीवनावरती आता होताना पाहायला मिळतोय। मंत्रालयाच्या मागच्या बाजूला अशा प्रमाणे व्हिज्युअल्स आपण बघतोय की जी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचा कुठेतरी फटका हा दक्षिण मुंबईतल्या या सगळ्या भागाला बसताना पाहायला मिळतोय। खरं तर वाहतूक जी आहे ती काही प्रमाणात या ठिकाणी मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की कशा प्रकारे पाणी साचल्यामुळे गाड्यांचा जो काही वेग आहे तो देखील या ठिकाणी मंदावला आहे। एकंदरच मुंबईतलं जनजीवन आहे ते काही प्रमाणात या पावसामुळे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज जो पावसाचा इशारा हवामान खात्याकडून मुंबईला देण्यात आलाय त्यामुळे यापुढे कशा प्रकारे जनजीवनावर याचा परिणाम होतोय आणि याचा नेमका काय फटका मुंबईकरांना पाहायला मिळतोय, कसा फटका बसतोय हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे पावसाचे प्रत्येक अपडेट आपण जी 24 तासला आपल्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न नक्कीच असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।